नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. IPO विषयी सर्व काही या सेगमेंटमध्ये आज आपण बघणार आहोत. देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड आणि कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड या दोन कंपन्यांच्या IPOचं विश्लेषण. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की हे विश्लेषण आपण कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे करणार आहोत. आपले मुद्दे नेहमीचेच असल्यामुळे आपण आता डायरेक्टली पहिल्या कंपनीच्या IPOच्या विश्लेषणाला सुरुवात करणार आहोत आणि ती कंपनी आहे देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड. या कंपनीच्या प्रमोटर विषयी आता आपण जाणून घेऊया. तर ह्या कंपनीचे प्रमोटर रविकांत जयपुरिया, वरुण जयपुरिया आणि RJ कॉर्प लिमिटेड असे हे प्रमोटर आहेत. त्यानंतर ह्या IPO मध्ये आपल्याला माहिती आहे की IPO मध्ये जनरली दोन भाग असतात. त्याच्यामध्ये एक फ्रेश इश्यू असतो आणि ऑफर फॉर सेल पण असतो. कधी कधी पूर्ण फ्रेश इश्यू असतो तर कधी कधी पूर्ण ऑफर फॉर सेल देखील असू शकतो. तर ह्या IPO मध्ये दोन्ही प्रकार आहेत. तर 440 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू असणार आहे आणि 1398 कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल देखील या IPO मध्ये असणार आहे. त्यानंतर ह्या IPO नंतर या कंपनीमध्ये असणारे जे प्रमोटर आहेत त्यांचा हिस्सा 75.79% वरून 67.99% इतका राहणार आहे. आता हा IPO आणण्यामागे या प्रमोटरांचा काय उद्देश आहे तो आता आपण समजून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा कंपनीवर जे काही कर्ज आहे त्या कर्जाची परतफेड करणं हा पहिला उद्देश आहे. त्यानंतर दुसरा उद्देश जो कॉमन असतो जनरल कॉर्पोरेट पर्पजेससाठी हा IPO आलेला आहे. आता आपण पुढे जाऊया आणि ही कंपनी नक्की कोणत्या स्वरूपाचं कामकाज करते त्याविषयीची माहिती जाणून घेऊया. तर ही कंपनीची जी स्थापना आहे ती 1991 साली झालेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी जुनी कंपनी आहे आणि या कंपनीचं जे कॉर्पोरेट ऑफिस आहे ते नवी दिल्ली येथे आहे. ही कंपनी जी आहे ही यम ब्रँड्स ह्या जागतिक दर्जाच्या मोठ्या ब्रँडची एक फ्रँचायझी आहे भारतातली आणि QSR मधली ही भारतातली सर्वात मोठी चेन चालवते. आता तुम्हाला कदाचित QSR म्हणजे काही जणांना नवीन असेल आणि जे आपले व्हिडिओ रेग्युलर बघतात आणि ह्या आधीचे जे IPO होते ज्याच्यामध्ये बर्गर किंग असेल किंवा आपल्याला बार्बेक्यू नेशन असेल तर बर्गर किंग आणि बार्बेक्यू नेशन ह्या दोन्ही IPO मध्ये आपण QSR म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. QSR म्हणजे आपण ज्याला साध्या भाषेमध्ये फास्ट फूड रेस्टॉरंट असं म्हणतो त्याला क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट असं एक टेक्निकल नाव आहे. तर त्या पद्धतीची जी ब्रँड्स असतात किंवा त्या पद्धतीची जी रेस्टॉरंट्स असतात तर त्यांची चेन ही कंपनी चालवते. या कंपनीकडे कोणकोणते ब्रँड्स आहेत हे जर तुम्ही बघायला गेलात तर आपल्याला हे सर्व ब्रँड जवळपास सर्वांच्या ओळखीचे असणार आहेत. तर KFC, पिझ्झा हट आणि कोस्टा कॉफी हे तीन जागतिक दर्जावरचे ब्रँड्स ही कंपनी भारतामध्ये चालवते. त्यांचे फ्रँचायझी आहे आणि त्यामुळे ह्या ब्रँड्सचे जी स्टोअर्स आहेत भारतामध्ये ती ह्या कंपनीच्या मार्फत चालवली जातात. त्यानंतर ह्या कंपनीचं नेपाळ आणि नायजेरिया ह्या दोन देशांमध्ये देखील स्टोअर्स आहेत. त्यानंतर आपण पुढे जर बघायला गेलो तर ह्या कंपनीनं स्वतःचे सुद्धा वेगळे ब्रँडेड स्टोअर्स निर्माण केलेले आहेत. म्हणजे स्वतःचे ब्रँड देखील निर्माण केलेले आहेत आणि ज्यामध्ये आपल्याला ती नावं सगळी तुम्हाला दिसत आहेत. वँगो आहे, फूड स्ट्रीट आहे, मसाला ट्विस्ट आहे वगैरे बरीच नावं तुम्हाला इथे दिसत आहेत. तर ही सर्व ह्या कंपनीची स्वतःची ब्रँड्स आहेत. म्हणजे मोठे जागतिक ब्रँड्स आहेत त्यांची फ्रँचायझी म्हणून चालवतात आणि स्वतःचे देखील ब्रँडची स्टोअर्स या कंपनीची आहेत. तर त्या दृष्टीनं बघायला गेलं तर ही भारतामध्ये QSR ह्या टाईप मधली जी रेस्टॉरंट्स असतात त्याच्यामध्ये सर्वात मोठी चेन ह्या कंपनीकडे आपल्याला बघायला मिळते. या कंपनीची भारतामध्ये 155 शहरामध्ये 655 स्टोअर्स आहेत. रेस्टॉरंट आहेत असं आपण म्हणूया. ज्याला जनरली स्टोअर्स असं म्हटलं जातं. तर 155 शहरामध्ये 655 हा अतिशय मोठा आकडा या कंपनीच्या रेस्टॉरंटचा आपल्याला बघायला मिळतोय. आता ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर 264 ही KFC ची स्टोअर्स आहेत, 297 ही पिझ्झा हटची स्टोअर्स आहेत आणि 44 कोस्टा कॉफीची स्टोअर्स आहेत. जनरली सगळे मेट्रो सिटीज जे असतात आणि त्यानंतर टियर 1 सिटीज नंतर टियर 2 सिटीज मध्ये देखील आपल्याला हे सर्व ब्रँड्स बघायला मिळतात आणि त्यांची जी भारतातली
कंपनी आहे ती ही देवयानी इंटरनॅशनल ही कंपनी आहे. आणि आता या कंपनीचं आपण स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट या 4 मुद्द्यांवर विश्लेषण देखील करणार आहोत. सुरुवातीला या कंपनीची बलस्थानं बघूया. तर जागतिक स्तरावर ज्या नावाजलेल्या ब्रँड्स आहेत त्या ब्रँड्सची आता KFC हे नाव जवळजवळ प्रत्येक भारतीय तरुणाला माहीत असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर पिझ्झा हट बघायला गेलात तर ते देखील यंग जनरेशनमध्ये लोकप्रिय असणारं नाव आहे. तर अशा पद्धतीचे जे ब्रँड्स आहेत त्या ब्रँड्सची फ्रँचायझी ही कंपनी भारतामध्ये चालवते. त्यानंतर सर्वात मोठी फ्रँचायझी आत्ताच आपण बघितलेलं आहे. ब्रँड्समध्ये विविधता आहे. तुम्ही या कंपनीच्या कॉम्पिटिशनमध्ये बघायला गेलात तर तुम्हाला ज्युबिलंट फूडवर्ककडे एकच ब्रँड आहे, बर्गर किंगकडे बघायला गेलात तर एकच ब्रँड आहे. म्हणजे तुम्ही इतर जर कुठलीही QSR ब्रँड्सची जर चेन बघितली तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतंय की देवयानी इंटरनॅशनल ही एकमेव अशी कंपनी आहे की ह्यांच्याकडे ब्रँडमध्ये सुद्धा डायव्हर्सिफिकेशन आहे. एकापेक्षा जास्त ब्रँड या कंपनीकडे आहेत. तर ही अतिशय चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट या कंपनीच्या बाबतीमध्ये आहे. कंपनीनं आर्थिक नियोजन चांगलं ठेवलेलं आहे. म्हणजे कंपनीचं जे रेव्हेन्यू आहे तो वर्षानुवर्ष वाढतो आहे. बाकी कंपनी किती प्रॉफिट करते का लॉस करते हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तर कंपनीचे आता विकनेसेस आपण बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचा विकनेस आहे जो ह्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर मागील 3 वर्षात कंपनी सातत्यानं लॉस करते. अशीच कंपनी थोडे दिवसापूर्वी मार्केटमध्ये लिस्ट झाली ज्या कंपनीचं नाव होतं झोमॅटो. झोमॅटो ही देखील सातत्यानं लॉस करत असणारी कंपनी होती आणि आपल्याला असं लक्षात येईल की त्या कंपनीचा IPO जेव्हा मार्केटमध्ये लिस्ट झाला त्यावेळेला त्या कंपनी म्हणजे ज्याच्यात त्यांनी गुंतवणूक केली होती त्यांची गुंतवणूक 15 दिवसामध्ये डबल झालेली आहे. म्हणजे 100% जास्त रिटर्न झोमॅटो या IPO पहिल्या 15 दिवसामध्येच म्हणजे लिस्टिंगच्या वेळेलाच आपल्याला दिलेला होता. तर आता काय झालंय की गुंतवणूकदार कंपनी प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे याला फार महत्त्व देत नाहीत. पूर्वी तर लॉसमध्ये असणाऱ्या कंपन्यांना IPO आणण्याचीच भारतामध्ये परवानगी नव्हती. आजकाल सेबीनं थोडेसे नियम बदललेले आहेत आणि त्याच्यामुळे अशा कंपन्यांना IPO आणणं शक्य होतंय. आणि आपल्याला अनेक उदाहरणं माहिती आहेत. ज्यावेळेला मी Amazon सारखं उदाहरण देखील दिलेलं होतं की Amazon ही जी कंपनी होती ज्यांनी आपला IPO आणला तोपर्यंत ती कंपनी सातत्यानं लॉस करत होती. त्यानंतर मी रिलायन्स जिओचं उदाहरण सांगितलेलं होतं. रिलायन्स जिओनं सुरुवातीच्या काळामध्ये मोफत कनेक्शन दिलेली होती. त्या काळात ती कंपनी लॉस सहन करत होती आणि त्यानंतर आता ह्या सर्व कंपन्या प्रॉफिटमध्ये आल्या आहेत. अर्थात माझं अजिबात असं म्हणणं नाही की देवयानी इंटरनॅशनल ही काही फ्युचर Amazon आहे किंवा फ्युचर रिलायन्स जिओ आहे. मात्र ती उदाहरणं आणि झोमॅटोचं एक ताजं उदाहरण ह्यावरनं आपल्याला लक्षात येईल की जरी लॉस होत असला तरी कंपनी आपल्याला गुंतवणुकीला चांगले रिटर्न्स देऊ शकते. कोरोनामुळे मागच्या जवळपास 1.5 वर्षामध्ये कंपनीला खूप मोठा फटका बसलेला आहे. कारण लॉकडाऊनमुळे आपल्याला माहिती आहे की रेस्टॉरंट्सवर अनेक प्रकारची बंधनं या काळात आलेली होती. त्यानंतर अपॉर्च्युनिटीज बघायला गेलं तर कोरोनानंतर भारत हा जगातला सर्वाधिक तरुणांचा देश मानला जातो. तर त्याच्यामुळे क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट जो आहेत हा भारतामध्ये पॉप्युलर होत असलेला आणि सातत्यानं वाढत असलेला बिझनेस आहे. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला कोरोनानंतर हा व्यवसाय जोर धरायला लागेल या कंपनीला बिझनेस वाढवण्यासाठी अनेक संधी नक्कीच मिळणार आहेत. तर ही चांगली अपॉर्च्युनिटी या कंपनीकडे आहे. आता या कंपनीला थ्रेट काय आहेत तर आपण इथे जनरली काय करतो की लिस्टेड पेअर्स कोण आहेत. तर आत्ताच जसं सांगितलं तसं ज्युबिलंट फूडवर्क्स आहे पण त्यांच्याकडे एकच ब्रँड आहे. वेस्टलाईफ डेव्हलपमेंट आहे त्यांच्याकडे सुद्धा एकच ब्रँड आहे. बर्गर किंग आहे, बर्गर किंगकडे सुद्धा एकच ब्रँड आहे. मात्र ह्या कंपनीकडे 3 मोठे जागतिक ब्रँड्स आहेत आणि ह्यांची स्वतःचे देखील ब्रँड स्टोअर्स आहेत. तर त्याच्यामुळे डायव्हर्सिफिकेशनच्या दृष्टीनं बघायला गेलं तर देवयानी इंटरनॅशनल कंपनी ही ह्या कंपन्यांपेक्षा थोडीशी मला ह्या बाजूनं उजवी दिसते. जरी ह्या सर्व कंपन्यांचे बरोबर ह्यांना स्पर्धा करावी लागली तरी मला ही कंपनी
त्यांच्यापेक्षा थोडीशी उजवी दिसते. आपण आता ह्या IPO विषयीची माहिती पटापट बघूया. 4 ते 6 ऑगस्ट या दरम्यान हा IPO आपल्याला उपलब्ध असणार आहे. 86 ते 90 असा प्राइस बँड असणार आहे. मला जर अर्ज करायचा असेल तर मी ₹90 ह्या दरानंच अर्ज करतो. या कंपनीच्या शेअरची दर्शनी मूल्य त्याचं ₹1 असं ठेवलेलं आहे. लॉट साईज 165 शेअरचा आहे. एका लॉटसाठी आपल्याला 14,850 इतकी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. रिटेल इन्व्हेस्टरसाठी कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी अर्ज करता येणार आहेत. आता याच्यामध्ये महत्त्वाच्या तारखा आहेत. 11 ऑगस्टला अलॉटमेंटचं बेसिस जाहीर होईल. संध्याकाळी किंवा पुढच्या दिवशी आपल्याला अलॉटमेंट झालंय की नाही हे बघता येऊ शकतं. रिफंड 12 ऑगस्टला आहे. 12 ऑगस्ट गुरुवार असल्यामुळे मागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार आपल्याला कदाचित रिफंडला एक 3-4 दिवसाची वाट सुद्धा बघायला लागू शकते. त्यानंतर शेअर जमा होण्याची तारीख ही 13 ऑगस्ट आहे आणि लिस्टिंगची तारीख ही सोमवार दिनांक 16 ऑगस्ट 2021 अशी आहे. ह्याबरोबर लिस्ट होणारे जे इतर 3 IPO आहेत हे तिन्ही IPO 17 तारीखला लिस्ट होत आहेत. हा केवळ एकच IPO 16 ऑगस्टला लिस्ट होतोय. आपण आता या IPO विषयी माझं मत जाणून घेऊया. तर मला हा IPO गुंतवणुकीसाठी योग्य वाटतोय. झोमॅटोचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर मला ह्या कंपनीमध्ये सुद्धा तशाच प्रकारचा परफॉर्मन्स मिळेल अशी थोडीशी आशा किंवा खात्री आहे असं म्हणायला हरकत नाही. माझं असं वैयक्तिक मत आहे की झोमॅटोप्रमाणे हा सुद्धा आपली गुंतवणूक डबल करण्याची कॅपॅसिटी ह्या कंपनीमध्ये नक्कीच आहे. तर लॉंग टर्मसाठी सुद्धा मला हा चांगला वाटतोय. मी जर ह्याच्यामध्ये गुंतवणूक करणार असेल तर दोन्हीही उद्देशानं म्हणजे चांगली लिस्टिंग गेन मिळावी आणि लॉंग टर्मसाठी देखील चांगला असल्यामुळे या दोन्ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी याच्यामध्ये गुंतवणुकीचा नक्कीच विचार करू शकतो. अर्थात इथे एक स्टँडर्ड डिस्क्लेमर देणं आवश्यक आहे आणि ते स्टँडर्ड डिस्क्लेमर तुम्हाला स्क्रीनवर ठळक अक्षरांमध्ये दिसते. आपण आता पुढे जाऊया आणि पुढची जी कंपनी आहे कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड ह्या कंपनीच्या IPOचं आता विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर ह्या कंपनीचे जर प्रमोटर आपल्याला बघायला गेलो तर राजेंद्र मुथा हे ह्या कंपनीचे प्रमोटर आहेत. ह्या IPO मध्ये देखील फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल या दोन्हीचा समावेश आहे. 400 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आहे आणि 813.33 कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल आहे. या IPO मध्ये सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आजपर्यंत आपण जेवढे व्हिडिओ केले त्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली नाही, ती म्हणजे ह्या IPO नंतर प्रमोटरचा हिस्सा जो आधीच खूप कमी होता 31.62% त्यावरून तो 27.38% इतका कमी राहणार आहे. अर्थात आपण जेव्हा विश्लेषण करू त्यावेळेला याविषयी आपण नक्कीच अधिक चर्चा करणार आहोत. या IPOचा उद्देश काय आहे? तर ह्या IPOचा उद्देश असा आहे की कंपनीला पंजाब, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये बिझनेस वाढवायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांना पैशांची गरज आहे म्हणून ही कंपनी IPO घेऊन आलेली आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा उद्देश आहे की या कंपनीवर असणारी जी कर्ज आहेत त्यांची परतफेड देखील या कंपनीला करायची आहे. आणि तिसरा कॉमन असतो जनरल कॉर्पोरेट पर्पजेससाठी या कंपनीनं IPO आणलेला आहे. आपण आता या कंपनीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. या कंपनीच्या नावावरूनच आपल्याला ही कंपनी काय करत असेल याचा अंदाज लागला असेल तरी देखील आपण या कंपनीची थोडक्यात माहिती बघणार आहोत. या कंपनीची स्थापना 2010 साली झालेली असून ह्या कंपनीचं कॉर्पोरेट ऑफिस चिंचवड, पुणे, महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर ही भारतामधली सर्वात वेगानं वाढणारी डायग्नोस्टिक चेन चालवते. आपल्याला वेगवेगळ्या पॅथॉलॉजिकल लॅब माहीत असतील तर ॲक्च्युली ही पॅथॉलॉजिकल लॅब असं केवळ आपण ह्याचं नामकरण करू शकत नाही. त्याला डायग्नोस्टिक चेन असं म्हटलं जातं. ह्याचं कारण ह्यांच्याकडे विविध प्रकारच्या गोष्टींची सर्व्हिस मिळते. ज्याच्यामध्ये एक सर्व्हिस असते जी म्हणजे इमेजिंग किंवा ज्याला आपण एक्सरे काढणं असं म्हणतो तर त्याची सर्व्हिस आहे. त्याच्याबरोबर रेडिओलॉजी सर्व्हिसेस आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये MRI स्कॅन वगैरे या कंपनीकडे मध्ये आपण करू शकतो. म्हणजे कुठल्याही पेशंटला एक्सरे काढण्याची गरज असेल किंवा MRI काढण्याची गरज असेल तर अशा सर्व्हिसेस ही कंपनी पुरवते. त्यानंतर नेहमीच्या ज्या क्लिनिकल लॅबोरेटरी टेस्ट असतात ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या आपल्या रक्ताच्या वगैरे तपासण्या केल्या जातात तर अशा सर्व्हिसेस देखील ही कंपनी पुरवते. त्यानंतर पॅथॉलॉजिकल टेस्ट ज्या असतात त्या देखील ही कंपनी पुरवते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या हॉस्पिटल्स असतात
त्यांच्यासाठी टेली रेडिओलॉजी सर्व्हिसेस म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतं की वेगवेगळ्या लहान शहरांमध्ये हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त मशिनरी असत नाही. मग अशा वेळेला टेली रेडिओलॉजी सर्व्हिसेस ही कंपनी अशा हॉस्पिटल्सना पुरवत आहे. तर ह्या कंपनीच्या कामकाजाचं स्वरूप आपल्याला आता लक्षात आलं. तर आपण आता पुढे या कंपनीविषयी आणखीन माहिती बघूया. तर या कंपनीनं काय केलंय की आपला बिझनेस वाढवताना थोडीशी वेगळी स्ट्रॅटजी यांनी वापरायची ठरवली आहे. जनरली अशा प्रकारच्या कंपन्या ह्या मेट्रो सिटीज मोठ्या शहरांमध्येच असतात. ह्या कंपनीनं काय केलंय की नॉन मेट्रो सिटी आणि थोडासा म्हणजे शहरी भाग असणारा म्हणजे ग्रामीण भागापेक्षा थोडा जास्त अशा भागांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. नॉन मेट्रो सिटीजपेक्षा टियर 2 सिटीज, टियर 3 सिटीज अशा सिटीज त्यांनी आपलं बिझनेस एक्सपान्शन करण्यासाठी त्याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. ह्याची कारणं आपण पुढे जाऊन बघणार आहोत. या कंपनीचे भारतामध्ये 13 शहरात 1801 डायग्नोस्टिक सेंटर्स आहेत. आपल्याला असं लक्षात येईल की अतिशय जास्त त्यांची सेंटर्स भारतभर पसरलेली आहेत आणि कंपनीला आता आपला जो बिझनेस आहे तो एक्सपांड करायचा आहे. 2020 या एकाच वर्षात या कंपनीनं जवळपास 52,70,000 पेशंटना सर्व्हिस दिलेली आहे आणि कंपनीच्या स्थापनेपासून जवळजवळ 3,20,00,000 आपण जर बघायला गेलो तर पेशंटना ह्यांनी सर्व्हिस दिलेली आहे. त्यानंतर आता या कंपनीचं स्वॅट अनालिसिस आपण करायला सुरुवात करूया. तर ह्या कंपनीच्या स्ट्रेंथ काय काय आहेत ते आधी बघूया. तर विविध प्रकारच्या डायग्नोस्टिक सर्व्हिसेस ही कंपनी देते, ज्याची माहिती आत्ताच आपण बघितलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ही नॉन मेट्रो सिटीजमध्ये टियर 2, टियर 3 सिटीजमध्ये बिझनेस करणारी कंपनी असल्यामुळे ह्यांनी आपले जे दर ठेवलेले आहेत सर्व्हिसचे हे अतिशय माफक किमतीमध्ये आणि दर्जेदार सेवा देणारे अशी ही कंपनी आहे. ही दुसरी त्या कंपनीची स्ट्रेंथ आहे आणि त्याच्यामुळेच कंपनीकडे किती पेशंट डायग्नोस्टिक टेस्ट करण्यासाठी येतात त्याची आकडेवारी आपण आत्ताच बघितलेली आहे. भारतातल्या 13 वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही कंपनी सध्या सेवा देते आणि इतर काही राज्यांमध्ये सेवा वाढवण्यासाठी हा IPO घेऊन आलेली आहे. आर्थिक कामगिरी जर बघायला गेलं तर आर्थिक कामगिरीमध्ये या कंपनीचं कायम सातत्य आपल्याला बघायला मिळते. आता ह्या कंपनीचे काय काय विकनेस आहेत ते बघूया. तर ही कंपनी देखील मागील 3 आर्थिक वर्षामध्ये सातत्यानं लॉस करते. मात्र कंपनीनं आता 3 वर्षात लॉस करते असं म्हटलंय आणि आपण दुसरं स्टेटमेंट असं करतोय की कंपनीनं आर्थिक वर्ष 2021 मध्ये प्रॉफिट दाखवलाय. तर आर्थिक वर्ष 2021 मध्ये झालेला जो प्रॉफिट आहे तो त्यांच्या कामकाजामुळे नाही तर त्यांचा जे वन टाइम गेन असतो. बऱ्याच वेळेला काय असतं की काही काही कंपन्यांकडे अशी काही ॲसेट असतात की ज्याचं लिक्विडेशन केल्यानंतर म्हणजे एखाद्या कंपनीकडे कुठेतरी मोठी जागा असते, ती कंपनी विकून टाकते एखाद्या आर्थिक वर्षात आणि त्याच्यामुळे त्यांना एकदम लमसम अमाऊंट मिळते. तर असं वन टाइम गेन बऱ्याच वेळेला होत असते. तर ह्या कंपनीनं सुद्धा त्यांच्याकडे असणारे एक ॲसेट जे होतं प्रेफरन्शियल शेअर्स त्याच्या माध्यमातून वन टाइम गेन मिळवलेला आहे. तो गेन एकदाचाच असल्यामुळे तो काही परत दरवर्षी होणार नाही आहे. तर 2021 या आर्थिक वर्षामध्ये सुद्धा जर तो गेन काढून टाकला तर आपल्याला असं लक्षात येईल की 2021 मध्ये सुद्धा ही कंपनी तोट्यातच होती. अर्थात मगाशी जे वर्णन केलंय तोट्यात असणाऱ्या कंपन्या देखील आता सध्या मार्केटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला लिस्टिंग गेन देतात. जर कंपनीमध्ये खरोखरच चांगलं पोटेन्शियल असेल तर आता गुंतवणूकदार हा विचार करत नाहीत की कंपनीला प्रॉफिट होतोय की लॉस होतोय. त्यामुळे जर कंपनी सध्या लॉस करत असेल मात्र भविष्यामध्ये कंपनीला चांगला स्कोप असेल तर मात्र नक्कीच गुंतवणूकदार अशा कंपन्यांना पसंती देत आहेत. प्रमोटरचा वाटा खूपच कमी आहे. आपण स्टार्टला जे सांगितलं होतं की जनरली प्रमोटरचा जर हिस्सा खूपच कमी असेल तर ते गुंतवणूकदारांसाठी किंवा गुंतवणुकीसाठी थोडंसं निगेटिव्ह मानलं जातं. म्हणजे प्रमोटर स्वतःच आपला हिस्सा कमी करतायत म्हणजे त्यांचा इतका कमी हिस्सा त्या कंपनीमध्ये आहे आणि मग जर त्यांचा स्वतःचाच विश्वास त्याच्यामध्ये कमी वाटत असेल तर आपला गुंतवणूकदार म्हणून आपण किती विश्वास ठेवायचा असा एक प्रश्न ट्रॅडिशनल विचार करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये नक्कीच येऊ शकतो.
पार आपण जे काही नॉर्म्स ठरवलेले असतात, नियम ठरवलेले असतात, त्याच्यामध्ये हे बसत नाही. पण कधी-कधी काय असतं, की प्रमोटर असतात, त्यांनी अगदी छोट्या व्यवसायापासून सुरुवात केलेली असते आणि त्यांना वेळोवेळी पैशांची गरज असते आणि त्यामुळे ते काय करत असतात, की आपला जो हिस्सा आहे तो विकून ते पैसे उभे करत असतात आणि कंपनी एवढी मोठी उभी होत असते. त्यामुळे प्रमोटरचा वाटा कमी असणं ही जरी एक प्रकारे वीकनेस दिसत असला, तरी बऱ्याच अशा कंपन्यांची उदाहरणं आहेत, की ज्याच्यामध्ये प्रमोटरचा हिस्सा खूपच कमी आहे. मात्र तरी देखील त्या कंपन्या अतिशय चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करत आहेत. तर आपण आता पुढे जाऊया आणि अपॉर्च्युनिटीज काय-काय आहेत ते बघूया. तर ह्या कोरोनाच्या काळामध्ये आणि नंतर देखील ह्या कंपनीला कारण आता आपण जर बघितलं, तर मेडिकल रिलेटेड जेवढ्या-जेवढ्या कंपन्या आहेत, त्यांना सध्याचे दिवस हे अतिशय चांगले आहेत आणि भविष्यात सुद्धा आता लोकं जास्त अलर्ट झाल्यामुळे ह्या कंपन्यांच्या दृष्टीनं अनेक संधी व्यवसाय वाढीच्या भविष्यात असणार आहेत. आता थ्रेट काय-काय आहेत बघूया. तर आपण मगाशी जे एक गोष्ट बघितली होती, की ह्या कंपनीनं नॉन मेट्रो सिटीजवर जास्त लक्ष दिलेलं आहे. ह्याचं कारण ह्या कंपनीला कॉम्पिटिटर असणाऱ्या लिस्टेड कंपन्यांपैकी मेट्रोपोलिस हेल्थकेअर आणि डॉक्टर लाल पॅथ लॅब ह्या 2 कंपन्यांनी काय केलेलं आहे, की त्यांनी मेट्रो सिटीवरच जास्त कॉन्सन्ट्रेट केलंय आणि बऱ्यापैकी ह्या 2 कंपन्या ज्या आहेत त्या पॅथॉलॉजिकल आणि क्लिनिकल टेस्टिंगमध्येच आहेत. तर ह्या कंपनीनं काय केलंय, की रेडिओलॉजी, इमेजिंग, टेलिरेडिओलॉजी अशा वेगवेगळ्या ॲडिशनल सर्व्हिसेस सुद्धा ही कंपनी देतीये. म्हणजे ह्या कंपनीकडे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन जास्त आहे आणि हे जे काही लिस्टेड पेअर आहेत मेट्रोपोलिस हेल्थकेअर आणि डॉक्टर लाल पॅथ लॅब तर हे म्हणजे ज्या एरियामध्ये नाही आहेत त्या एरियामध्ये ह्या कंपनीनं आपलं बस्तान चांगल्यापैकी बसवलेलं आहे. तर ह्या कंपन्यांकडून स्पर्धा असल्यामुळेच त्यांनी मेट्रो सिटीजमध्ये जास्त प्रयत्न केलेले नाहीत. तर हे झालं कंपनीचं स्वॉट ॲनालिसिस. आता या आय-पी-ओची जी काही माहिती आहे ती आपण समजून घेऊया. हा आय-पी-ओ देखील 4 ते 6 ऑगस्टच्या काळामध्ये उपलब्ध असणार आहे. याचं प्राइस बँड 933 ते 954 असं असणार आहे. फेस व्हॅल्यू ₹5 आहे. मला अर्ज करायचा असेल तर मी 954 या दरानंच या आय-पी-ओमध्ये ॲप्लाय करेन. याचा लॉट साईज 15 शेअरचा आहे आणि आपल्याला एका लॉटसाठी ₹14,310 इतकी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. आता काही आपल्याला 1 लॉट आणि 13 लॉट हे आता सर्वांना माहीत झालेली गोष्ट आहे. रिटेल इन्व्हेस्टर कमीत कमी आणि जास्तीत जास्त एवढ्या लॉटसाठी अर्ज करू शकतात. काही महत्त्वाच्या तारखा आता आपण बघूया. अलॉटमेंट 11 तारीख नंतर कळेल. रिफंड 12 तारीख नंतर मिळायला लागतील. शेअर जमा होण्याची तारीख 13 ऑगस्ट आहे आणि लिस्टिंगची तारीख 17 ऑगस्ट 2021 अशी आहे. आता या आय-पी-ओ विषयी मी माझं वैयक्तिक मत इथे सांगतोय. तर हा आय-पी-ओ मला गुंतवणुकीसाठी चांगला वाटतोय. याच्यामध्ये मला अगदी देवयानी इंटरनॅशनल इतकी जरी नाही मिळाली तरी चांगली लिस्टिंग गेन मिळेल अशी मला अपेक्षा आहे. 15 दिवसामध्ये 10%, 15%, 20%, 25%, 30%, 50% जरी लिस्टिंग गेन मिळाली तरी खूप आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आपण वर्षभर जर बँकेमध्ये एफ-डी ठेवली तरी देखील आपल्याला 7-8% वर रिटर्न मिळत नाहीत. इथे 15 दिवसात जर आपल्याला 10% ते 50% पर्यंत रिटर्न मिळत असतील तर ही नक्कीच गुंतवणूक माझ्या दृष्टीनं चांगली असणार आहे. तर लिस्टिंग गेन देखील चांगली मिळेल. लाँग टर्मसाठी सुद्धा मला चांगला वाटतोय. मात्र मला एक थोडीशी अशी आशा वाटते की लिस्टिंग नंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग येईल आणि मला पुन्हा एकदा जर ह्याच्यामध्ये गुंतवणूक करायची असेल लाँग टर्मसाठी तर मला वेगळी संधी मिळेल. लाँग टर्मसाठी जर मला विचार करायचा असेल तर मी काही ह्या आय-पी-ओमध्ये गुंतवणूक करणार नाही. हां, लिस्टिंग गेनसाठी मी नक्कीच या आय-पी-ओमध्ये एका लॉटसाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो. अर्थात हे झालं माझं वैयक्तिक मत आणि त्याच्यासोबत अटॅच असणारं स्टँडर्ड डिस्क्लेमर तुम्हाला स्क्रीनवर ठळक अक्षरामध्ये दिसतंय. तुम्ही ते नक्कीच वाचून ते लक्षात घ्याल अशी मी आशा करतो आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबूया. तुम्ही जर हा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. आपल्या ह्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर त्या फेसबुक पेजला देखील लाईक करा आणि फॉलो करा जेणेकरून इथून पुढे येणारे असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. मी आपली रजा घेतो. धन्यवाद.